तर तुमच्याही अंगावरच्या चामक्या मस्सा कितीही मोठा असू द्या, आता मी सांगितलेल्या घरगुती रेमेडीने हा मस्सा आणि चामके लगेच सुकून गळून पडणार आहे बरं का. तर नमस्कार बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला तर माहिती आहे, बरेच बहिणींच्या भावांच्या अंगावर भरपूर प्रमाणात चामक्या आणि मस्सा उगवलेले असतात बरं का. आणि एका जागी जर मस्सा किंवा चामके आली शरीरावर कुठेही, तर ती प्रत्येक जागी येतच राहते. आणि काय कायांचं तर असं आहे ना की प्रत्येकाचं बहिणीचंही भावांचंही की त्यांच्या पूर्ण अंगाला, शरीराला, चेहऱ्याला, हाताला, पायाला, मानेला जास्त प्रमाणात चामक्या किंवा मस्सा आलेले आहेत. तर आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आज आपण घरगुती वस्तूंनी इतकी भारी रेमेडी तयार करणार आहे ना की ही लावल्याच्या नंतर तुमची कसलीही मस्सा आणि चामके कितीही मोठी असू द्या सुकून गळून पडणार आहे. आणि हे किती दिवसात पडणार नाही हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बरं का. तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर आता आपल्याला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा इथं कोलगेट घ्यायचे. आता कोलगेट तुमच्याकडे जे असन घरात, कोणत्याही कंपनीचा असू द्या चालेल, कोणचंही कोलगेट घ्या. आणि त्याला आपल्याला थोड्याशा प्रमाणात इथं एका प्लेटीत काढायचे. आता एवढं कोलगेट बाद झालेलं बरं का. त्याच्यानंतर आहे ना आपल्याला ह्याच्यात अजून एक वस्तू टाकायची. आता ही वस्तू तुम्ही बघू शकता, एकदम चिमूटभर घेतलेली आपण. किती? एकदम चिमूटभर. तर हे काय, तर जे आपण घरात रोजच्या जेवणात जे मीठ वापरत असतो ना, ते मीठ आहे इथं एकदम छोटं आणि एकदम चिमूटभर हे मीठ आपण हे इथं घेतलेलं. तर ते इथं मीठ आपण ह्याच्यावर टाकून घेऊया. त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का आपल्याला, आता हे बघू शकता तुम्ही, हा खायचा सोडा आहे. घरातच आपल्या कायमचा असतो खायचा सोडा. तर तो खायचा सोडा आपल्याला इथं घ्यायचा. आणि हे पण ना एकदम थोडं चिमूटभर घ्यायचं, जास्त घ्यायची गरज नाही आपल्याला. इथं अर्धा चमचा किंवा 1 चमचा असं घ्यायची गरज नाही, फक्त चिमूटभर इथं सोडा घेतलेला आहे आपण. तर तुम्ही बघितलेलं आहे बरं का, अगोदर आपण कोलगेट घेतल्याच्या नंतर त्या चिमूटभरच सोडा आणि चिमूटभरच मीठ आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे. त्यानंतर हे अगोदर आपल्याला मिक्स करायचं चांगलं. हे असं चमच्याने मिक्स केलंय मी. आणि हे मीठ आणि सोडा आहे ना ह्याच्यात एकदम चांगलं मिक्स झालं पाहिजे, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मीठ ह्याच्यात चांगलं इरगळ पाहिजे बरं का, त्याच्यामुळे आपल्याला हे असं चमच्याने करायचंय, जेणेकरून मीठ ह्या चमच्याच्या मागच्या साईडने बारीक झालं पाहिजे पटकन. तर हे आता बारीक झाले. आता आपल्याला काय करायचं माहिती का, तर हे तेल बघू शकता तुम्ही. तर हे तेल आहे. तर आता हे तेल कशाचं आहे ते पण मी इथं तुम्हाला सांगते. अगोदर आपण ह्याच्यात टाकून घेऊया हे तेल. आणि हे तेल आपल्याला एकदम थोडं टाकायचे, जास्त टाकायची गरजच नाही. एवढं तेल बाद झालं बरं का. हे तेल ह्याच्यात असं टाकलंय आपण. आता हे मिक्स करून घेऊया. हे अशा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं तेल टाकल्याच्या नंतर. आता काय करायचं माहिती का, आपल्याला ह्याच्यात तेल टाकल्याच्या नंतर ना हे असंच 5 मिनिटं ह्याला ठेवून द्यायचं बरं का. लगेच हे मिश्रण आपल्याला वापरायचं नाही. हे असं एका जागी ठेवायचं करून आणि ह्याला 5 मिनिटं असंच ठेवायचे. आता हे 5 मिनिटं आपण बाजूला ठेवून घेऊया. तोपर्यंत इथं आपण एक थोडासा कापूस घ्यायचा आपल्याला, हे एवढं. आणि हे मिश्रण केल्याच्या नंतर लगेच लावू नका बरं का, त्याचा काही असर होणार नाही. त्यामुळे आपल्याला हे 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. आता मी काय करणार आहे, ही माचीची काडी घेतलेली आणि हा कापूस घेतलेला आहे. तर आपल्याला ह्याला असं लावून घ्यायचा. हा कापूस हाताने लावायचं नाही बरं का. तुम्ही जर हाताने लावलं ना तर तुमच्या हाताचं सालपट निघेल. त्यामुळे तुम्ही बोटाने असं घ्यायचं आणि असं बोटाने लावायचं चेहऱ्याला, म्हणजे मसाला चामकेला. असं काय करू नका, नाहीतर तुमच्या बोटाचं सालपट निघून जाईल.
आणि हे मिश्रण लावताना बरोबर चामकेवर आणि मस्सावर लावायचं. साईडच्या त्वचेला अजिबात लागू द्यायचं नाही, नाहीतर त्या त्वचेचा सालपट निघून जाईल. हे असं तयार झालेलं आहे बघा. आता आपल्याला काय करायचं माहिती का, हे आता मिक्स झालेलं चांगलं. तर तुम्हाला मी हे तेल सांगते. तर हे तेल आपण कोणचं वापरलंय, तर हे तेल आपण एरंडेचं वापरलंय. दुसरं कोणचं तेल वापरायचं नाही, फक्त एरंडेचं तेल आपल्याला इथं वापरायचंय. तर ह्यात मी एरंडेचं तेल टाकलंय बरं का. आता हे वापरायची पद्धत सांगते मी तुम्हाला. तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बरं का. आणि आपल्याला काय करायचं, हे माचीची काडी घ्यायची, त्याला कापूस लावलेला आहे आपण. आणि हे मिश्रण असं ह्या कापसावर घ्यायचंय आणि जिथं आपल्याला चामके आणि मस्सा आहे तिथंच आपल्याला लावायचं. इतर जागी त्वचेला लागू द्यायचं नाही, कारण की त्वचेची स्किन आपली नाजूक असते, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं किंवा अंगावरचं सालपट जाईल. त्यामुळे आपण फक्त जिथं मस्सा आणि चामके तिथंच हे मिश्रण असं काढीने आपल्याला लावून घ्यायचंय बरं का. तर आता तुम्ही बघितलेलं सगळं मिश्रण आपण ह्याच्यात टाकलेलं आणि सोड्याचं प्रमाण फक्त चिमूटभरच घेतलंय, मिठाचं प्रमाण पण फक्त चिमूटभर घेतलेलं आहे. आणि कोलगेट थोडंसं जास्त घेतलेलं आहे. कोलगेटचं काय नाही, कोलगेट जास्त घेतलं तरी चालेल, पण सोडा आणि मीठ चिमूटभरच आपल्याला घ्यायचं होतं इथं. आणि जे तेल टाकलेलं आपण एरंडेचं तेल टाकले, तर ते एरंडेचं तेल पण थोडंच घेतलं. आता ह्या तेलाच्या जागी तुम्ही खोबरे तेल किंवा इतर कोणचंही तेल वापरायचं नाहीये. तुम्ही जर एरंड्याचं तेलच वापरलं ना तर तुम्हाला त्याचा फरक जाणवणार आहे. 100% रिझल्ट भेटणार आहे. जर तुम्ही एरंड्याचं तेल वापरलं नाही तर तुम्हाला फरक जाणवणार नाही. आणि हे मिश्रण आपल्या जिथं आपल्याला मस्सा चामके ना त्याच्यावर लावायचं. आता ह्याला टायमिंग असं काय नाही की सकाळीच लावा संध्याकाळीच लावा, जसा तुम्हाला टायमिंग भेटन, तुमच्या सवडीने तुम्हाला जसं टायमिंग भेटन तसं हे मिश्रण तयार करायचं. लगेच तयार करायचं, करून ठेवायचं नाही आपल्याला. हे मिश्रण लगेच तयार करायचं आणि मस्सा चामकेला लावून घ्यायचे. तर बहिणींनो भावांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघताय हे नक्की कमेंट करत जावा मला, म्हणजे मलाही कळतं की माझे व्हिडिओ कोणत्या गावात शहरात गेलेत ते. तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.